हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर उद्या असणाऱ्या गुरुपौर्णिमा, तर गुरुपौर्णिमा निमित्ताने आपण घरच्या घरी गुरूंची पूजा कशी करायची, गुरुविषयी आपण कृतज्ञता कशी व्यक्त करायची किंवा गुरुपौर्णिमा घरी कशी साजरी करायची ते आपण पाहणार आहोत. गुरुपौर्णिमेनिमित्त काय करावे, आपल्या आयुष्यातील काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करावे तर ते आपण पाहणार आहोत. तर आपल्या आयुष्यात अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा, मार्ग दाखवणारा व्यक्ती म्हणजे आपला गुरु असतो. तर आषाढ महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच त्याला गुरुपौर्णिमा, या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात. तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक शिक्षकांना, आई वडिलांना आणि मार्गदर्शकांना मनापासून वंदन करायचे आहे. या दिवशी नेमके काय केले जाते, गुरुपूजन किंवा गुरुचे दर्शन घ्या, त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा. गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सकाळी उठून दररोजची देवाची पूजा करायची आणि महत्त्वाचे म्हणजे या दिवशी जर आपल्याला मंदिरात जाणे शक्य नसेल आणि आपल्या गुरुची मूर्ती असेल तर त्यांची पूजा करायची आहे. गुरुपौर्णिमेचा दिवस अत्यंत शुभ दिवस मानला जातो. तर या दिवशी आपण काही नवीन कामांची सुद्धा सुरुवात करू शकतो, नवीन गोष्टीची सुरुवात करू शकतो, नवीन गोष्ट करण्याचा संकल्प तर नक्कीच करू शकतो. किंवा जर कुठली गोष्ट बरेच दिवस झाले तुम्ही काही गोष्टी आपण असं विचार करतो की या गोष्टीची मला सुरुवात करायची आहे, तर हा दिवस अत्यंत शुभ आहे. ह्या गोष्ट ही तुमच्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंचे नामस्मरण करायचे आहे, ध्यान करायचे आहे किंवा तर या गोष्टी फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच का करायच्या, तर यामुळे मनाला प्रचंड शांती आणि ऊर्जा मिळते. असं म्हटलं जातं की या दिवशी अतिशय शुभ दिवस आहे आणि जे गुरुत्व असतं ते 1000 पटीने जास्त असतं. म्हणून या दिवशी आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर त्याचसाठी तयारी काय करायची, साहित्य पूजेचं काय आहे, अभिषेक, आरती, नैवेद्य, ह्या सर्व गोष्टी कशा करायच्या, तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ती सर्व माहिती शेअर करत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. तर सगळ्यात अगोदर आपल्याला तयारी आणि साहित्य पाहायचं आहे. एक तामण घ्यायचं आहे किंवा स्वच्छ ताट घ्यायचं आहे. त्यात गुरुच्या पादुका, फोटो किंवा गुरूंची मूर्ती असली तरी सुद्धा चालते. शुद्ध पाणी घ्यायचं आहे आपल्याला किंवा गंगाजळ घ्यायचं आहे. पंचामृत घ्यायचं आहे. तर पंचामृत म्हणजे काय हे प्रत्येकालाच माहीत असते, तरी सुद्धा दूध, दही, तूप, मध, साखर आणि पाणी इत्यादी गोष्टी आपण एकत्र मिक्स करून पंचामृत बनवायचं आहे आपल्याला. नंतर चंदन घ्यायचं आहे, अष्टगंध, हळदी, कुंकू, अक्षदा म्हणजे तांदूळ, फुले घ्यायचे आहेत आपल्याला, तुळशीपत्र घ्यायचे आहेत, तुपाचा आणि तेलाचा दिवा घ्यायचा आहे, उदबत्ती घ्यायची आहे. नंतर आपल्याला नैवेद्य घ्यायचा आहे, नैवेद्य तर लागतोच, आणि परत धूप घ्यायचा आहे आपल्याला आपल्या गुरूंना देण्यासाठी. तर पूजेची विधी काय असते, संकल्प म्हणजे काय, संकल्प व आवाहन, कुठलीही पूजा करते वेळेस संकल्प करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही तर पाहतच असताल एरवी आपण जर सत्यनारायण वगैरे घरात केला किंवा कुठली पूजा केली तर आपल्याकडनं ब्राह्मण वगैरे अगोदर संकल्प सोडून घेतात, तर त्यालाच संकल्प असे म्हणतात. तर संकल्प व आवाहन, हातात थोडे पाणी व अक्षदा घेऊन पूजेचा संकल्प करायचा आहे. गुरुचे किंवा इष्टदेवतेचे मनपूर्वक ध्यान करून त्यांना आवाहन करायचं आहे, त्यांना प्रार्थना करायची आहे की आपल्याला काय हवं आहे किंवा आपण कशासाठी ही पूजा करत आहोत ते आपल्याला आपल्या गुरूंना सांगायचं आहे. तर अभिषेक कसा करायचा, एका ताम्हणात किंवा ताटात गुरूंची मूर्ती, पादुका ठेवायची आहे. पहिल्यांदा त्यावर शुद्ध पाण्याने किंवा गंगाजळाने आपल्याला अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करता वेळेस गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या मंत्राचा जाप आपल्याला करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या गुरुची सेवा करायची आहे. जसं आता प्रत्येकाचे गुरु वेगवेगळे असू शकतात, कोणाचे स्वामी समर्थ, कोणाचे दत्तगुरु, कोणाचे साईबाबा. तर आपापल्या जे गुरु आहेत त्यानुसार आपण त्यांची पूजा करू शकतो. असं नाही की फक्त ज्याचे जे गुरु आहेत त्यांनी दत्तगुरूंनी 24 गुरु केले होते, तर त्या पद्धतीने आपल्या आयुष्यात पण आपले वेगवेगळे गुरु असू शकतात. म्हणून प्रत्येकाने आपापल्या गुरुची पूजा करायची आहे. तर अभिषेक जर मी सांगितलंच तुम्हाला, अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे. जो जप सांगितला गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, त्या जप करून आपल्याला अभिषेक करायचा आहे. नंतर शुद्धोधन करायचं आहे. अभिषेक झाल्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने आपल्याला मूर्ती स्वच्छ धुवून मऊ व कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून आपण जी पूजा वगैरे मांडली आहे तर त्या पूजेच्या आसनावर गुरूंना स्थानापन्न करायचे आहे. नंतर गंध आणि अलंकार, तर आपल्याला मूर्तीच्या
डोक्याला किंवा आपला जे गुरु आहेत त्यांच्या डोक्याला चंदन किंवा अष्टगंध लावायचा आहे. त्यानंतर हळदी कुंकू, अक्षदा, फुले, तुळशीपत्र आपल्याला वाहून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या गुरूंना प्रार्थना करायची आहे, नमस्कार करायचा आहे आणि आपल्या गुरूंना गुरुपौर्णिमेनिमित्ताने त्यांची अशा पद्धतीने पूजा करायची आहे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि शेवटी म्हणजे आपलं आरती. तर आरती करायची आहे. तर आरती करण्यासाठी मी तुम्हाला अगोदरसुद्धा म्हटलं, तुपाचा दिवा लावून ठेवायचा आहे, तेलाचा दिवा उदबत्तीने ओवाळून घ्यायचं, धूपने ओवाळायचं आणि नंतर शेवटची गोष्ट म्हणजे नैवेद्य. तर आपल्या गुरूंना आपण नैवेद्य दाखवायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी जेवढी होईल तेवढी प्रत्येकाने आपापल्या गुरुची सेवा करायची आहे. गुरूंचा आवडता नैवेद्य दाखवायचा आहे. जसं की आता मी स्वामींना गुरु मानते, तर स्वामींचा आवडता बेसनाचा लाडू. तर आपण आपल्या आपल्या गुरूंनुसार गुरूंची त्या पद्धतीने आरती करायची. तसं स्वामींना आवडतो तर त्यानुसार आपण स्वामींना पुरणपोळी, बेसन लाडू वगैरे ठेवून नैवेद्य ठेवू शकतो. घरातील सगळ्यांना प्रसाद द्यायचा आहे आणि शेवटी आपण आपल्या गुरूंना असं सुद्धा म्हणायचं आहे की स्वामी, या छोट्याशा सेवेमध्ये माझं काही चुकलं असेल तर मनातून मला माफ करा. तुमची मी क्षमा मागते किंवा मागतो आणि तुमचा असाच कृपा आशीर्वाद माझ्यावर नेहमी राहू द्या. मला माझ्या जीवनामध्ये मी चुकीच्या मार्गाकडे जात असेल तर योग्य मार्ग दाखवा, योग्य दिशा दाखवा आणि माझ्या आयुष्यात काही संकटे आली तर त्या संकटांना सामोरे द्यायचं मला बळ द्या आणि तुम्हीच मला माझ्या जीवनातील संकटाशी लढण्याचं बळ द्या आणि माझ्या हातून कोणाचं काही वाईट होऊ नये एवढी शक्ती द्या आणि माझ्यावर तुमचा कृपा आशीर्वाद नेहमी राहू द्या. असा आशीर्वाद आपल्याला आपल्या गुरूंना करायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा निमित्तानं घरच्या घरी गुरुची पूजा करू शकतो आणि तुम्ही सुद्धा नक्कीच करा. गुरुपौर्णिमेची अशा पद्धतीने ही पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील बरेचसे संकटे दूर होतात आणि अशा पद्धतीने छोटीशी गुरुपौर्णिमा साजरी तुम्ही सुद्धा तुमच्या घरी करू शकतात. आय होप तुम्हाला माझी ही छोटीशी आणि महत्त्वपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल. माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणखी भेटूयात अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत या व्हिडिओला खूप 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 जास्त शेअर करा आणि या व्हिडिओत सुद्धा माझं काही चुकलं असेल तर ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. आणखी भेटूयात एका नवीन आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.